नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी मस्त अशी चिक्की बनवणार आहे, शेंगदाणे आणि गुळाची. लहान मुलांना पण आवडते आणि आपण पण खातो. म्हणजे आता मुलांचं कसं टिफिनमध्ये छोटं ब्रेक असतो बघा, तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही ही चिक्की करून देऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते छान भाजून घ्यायचे. जास्तही भाजायचे नाही. आता हे बघा, तुम्हाला दिसतंय की त्याचं वरचं जे कवर आहे ते निघतं इझिली. इथपर्यंत भाजायचे. जास्त एकदम जास्त भाजले तर मग ते टेस्ट पण वेगळी लागते आणि चिक्कीचा कलर पण थोडासा काळसर होतो. तर एक छान असं काढून घेतलेलं आहे मी सगळं. त्याचं कवर काढल्याच्या नंतर त्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं. फिरवताना बंद चालू आपण जसं फिरवतो तसं फिरवायचं. एकत्रच जर तुम्ही फिरवलं तर ते एकदम पेस्ट होऊ शकते, एकदमच बारीक होतं मग. तर थोडं जाडसर असतं बघा. शेंगदाण्याचं कूट ज्या पद्धतीनं असतं तसं आपल्याला करायचं आहे. आता इथं परत मी गॅस चालू केला. पॅनमध्ये गूळ टाकला. आता जेवढ्या वाट्या आपण शेंगदाणे घेतलेले होते तेवढेच वाटी गूळ घ्यायचा. तुम्ही क्वांटिटी शेंगदाण्याची वाढवू शकता, कमी जास्त पण करू शकता. तर आता अगोदर तुम्ही तूप टाकून घ्या, नंतर मग गूळ टाका त्याच्यामध्ये. ॲक्च्युअल मी तूप टाकायचं विसरले, त्याच्यामुळं बघा हे तूप नंतर निघतच नव्हतं. किती वेळ त्याला मी हे करत होतं. थोडंसं गरम झाल्याच्या नंतर निघालं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही 1 चमचा पाणी पण टाकू शकता गुळासोबत. पण मी इथं काही टाकले शक्यता म्हणजे वाटलं तरच टाका, नाहीतर काही गरज नाही टाकायची. असंही केलं तरी चांगलं. छान मेल्ट होऊ द्यायचा. गॅस कमीच ठेवायचा. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस हा कमीच राहू द्या. नंतर तुम्ही गॅस जर फुल केला ना तर कडक होऊ शकते तुमची चिक्की. तर आता बघा, गुळाचा पण छान असा फेस यायला लागला आहे, म्हणजे छान उकळतो आहे तो. तर त्याच पद्धतीने एका साईडला मी इथं ताटाला थोडंसं तूप लावून घेते, जेणेकरून आपल्याला ते चिक्की स्प्रेड करता येईल त्याच्यावरती. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवर पण करू शकता. तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मग मी ह्याच्यातच केलं. आता मी पाण्यामध्ये चेक करून बघते आहे की ते झालं की नाही. तर थंड पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये आपला तो पाक जो आहे गुळाचा तो टाकून बघायचा. थोडं थंड झाल्याच्यानंतर बघायचं की ते जर तुटला ना त्याचं पाकाचं हे, तर समजायचं आपलं झालं आहे म्हणून पाक. जर नाही तुटला तर मग अजून थोडंसं होऊ द्यायचं. आता थोडंसं इथं जे जाडसर मी टाकलेलं होतं ते तुटलं नव्हतं, पण एकदम पातळवालं तर तुटलं होतं. मी अगदी काय 2-3 सेकंद परत ठेवलं, म्हणजे चालूच ठेवला गॅस. आणि मग नंतर आपलं कूट टाकलं त्याच्यामध्ये. जर तुमचं लगेच तर तुटलं ना ते पाकाचं हे तार जे असते ते म्हणजे, तर तुम्ही लगेच टाकू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे इथं आणि आपलं जे कूट होतं शेंगदाण्याचं ते त्याच्यामध्ये छान मिक्स करायचं. आता बंद करूनच हे करायचं, कारण कढई आपण म्हणजे कढई पॅन जे काही तुम्ही घेशाल ते गरमच असतं. त्यामुळं तेवढ्या याच्यामध्ये ते होऊन जातं. छान मिक्स करायचं, एकजीव करायचं. आता तुम्ही बघू शकता छान असा गोळा होतो आहे त्याचा. छान व्यवस्थित गोळा झाल्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येते. बघा किती सुंदर आणि एकदम इझी होते. 15 ते 20 मिनटात आपले 15 मिनटात खूप म्हणजे खूप झाले 15 मिनटं चिक्कीसाठी. आणि इझी अशी रेसिपी आहे, नक्कीच तुम्ही करा. आणि खूप प्रोटीन असतं म्हणजे याच्यामध्ये पण, लहान मुलांना पण आणि कोणीही खाऊ शकतं म्हणजे अशा पद्धतीने. आणि आता बेलणं घेतलेलं आहे. बेलण्याला ना थोडंसं तूप लावलेलं आहे. तूप लावल्यानं काय होतं, तूप लावा किंवा तेल लावा, ते चिटकत नाही. आपलं जे आपण त्याला लाटतो ना त्यावेळेस ते चिपकत नाही. त्यामुळं मग आता इथं माझं थोडंसं ताट जे छोटं झालेलं होतं, तर तुम्हाला खूप पातळ जर हवी असेल तर तुम्ही एकदम पातळ लाटू शकता त्याचे जे पारी जी आहे ती. आणि जर थोडं जाडसर जर चिक्की हवी असेल तर मग तुम्ही थोडंसंच ठेवा म्हणजे. तर बघा थोडंसं थंड झाल्याच्यानंतर त्याला थोडंसं अशा खापा पाडून घ्यायच्या, उभ्या आडव्या कशाही तुम्ही पाडू शकतात. तर मी जरा थोडेसे मोठ्याच पाडल्या होत्या. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान म्हणजे, आणि दिसायला पण किती सुंदर दिसते बघा. अगदी आपण बाजारातून आणतो बघा, मार्केटमधून आणतो तशीच दिसते. आता इथं थोडीशी गरमच होते, म्हणजे पूर्णपणे थंड झालेली नव्हती, कारण माझ्या मुलाला खायचं होतं म्हणून. त्यामुळे पटापट ते शूट केलं. म्हणजे थंड झाल्याच्यानंतर खूप छान म्हणजे लगेच ते कट होतात, असे लगेच तुकडे होतात. तर अशा याच्यामधून 2-3 खाऊन घेतलेले होते मुलांनी. तर एवढे हे झालेले होते बघा, इझिली अशी तुटते आणि एकच नंबर झालेली होती. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये.